आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच बाप्पाचरणी प्रार्थना। आज आपण मस्त बेसनाचे दाणेदार लाडू कसे बनवतात ते बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आपण या वाटीने बेसन पीठ मोजून घेणार आहोत। आता सुरुवातीला मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, चाळून घेऊया। त्याची डाळ स्वच्छ पुसून घेतल्यानंतर जाड बुडाच्या कढईत थोडीशी भाजून घेतलेली होती। हरभऱ्याची डाळ भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नंतर चक्कीवरून दळून आणायचं। मी थोडंसं जाडसर दळून आणलेलं होतं लाडूसाठी। 1 वाटी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। आता अर्धी वाटी घेतलेली आहे, त्याच वाटीने ते पण चाळून घेऊया। भाजून घेतल्यामुळं जो वास असतो बेसनचा तो नाहीसा होतो, त्यामुळं थोडीशी डाळ भाजून घ्यायची। आपले दोन्ही आता बेसन पीठ चाळून झालेलं आहे, त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। त्याच वाटीने परफेक्ट माप आहे, तुम्ही या मापाने लाडू बनवून बघा, खूप छान दाणेदार लाडू तयार होतात। एक शेगडी ऑन करून त्यावर जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे। त्यात थोडं थोडं तूप टाकून घ्यायचं, एकदम नाही टाकायचं। मी थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे, 1 ते 2 चमचा। जे आपण बेसन पीठ चाळून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया। थोडंसं जाडसरच दळून आणायचं, मस्त दाणेदार असे आपले बेसन लाडू तयार होतात। चांगलं खरपूस भाजून घ्यायचं मंद आचेवर, भाजायला थोडंसं वेळच लागतो। पीठ थोडंसं भाजत आलं की परत त्यात 2 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं। पीठ चक्कीवरून दळून आणताना थोडंसं जाडसर रवा दळून आणायचं, त्याचे खूप छान लाडू होतात। त्यात आता मी चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ टाकून घेतल्यामुळे त्याची अजूनही टेस्ट वाढते, त्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि चांगलं भाजून घ्यायचं। आपलं बेसनचा कलर पण चेंज झालेला आहे थोडंसं, आणि थोडंसं अजून तूप टाकून घेऊया। ते आपण सुरुवातीला अर्धी वाटी साजूक तूप घेतलेले होते, त्याच्यातलं थोडं थोडं तूप टाकत आहे मी। हा व्हिडिओ दिवाळीच्या आधीचा आहे, तुम्हाला थोडंसं उशिराच येत आहे व्हिडिओ। तर तुम्ही कधी तुम्हाला बेसन लाडू बनवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की बनवा। अजून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं खरपूस भाजून घेऊया बेसन पिठाला। कलर पण चेंज झालेला आहे, आवाजात थोडंसं बदल झालेला आहे सर्दीमुळं। या बेसन पिठाला तुम्ही जेवढं चांगलं भाजून घ्याल ना कमी आचेवर, तेवढे आपले चांगले लाडू होतात तयार। तूप पण टाकून झालेलं आहे। आता नाही का थोडंसं पाण्याचा शिपडा मारून घ्यायचा, तुम्ही दूध पण टाकू शकता थोडंसं, 1 ते 2 चमचा। त्यांनी चांगले आपले दाणेदार लाडू तयार होतात थोडंसं पाणी टाकल्यामुळं। असं थोडंसं 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं, जे पाणी टाकलं ना ते सुकून जाईल, त्यामुळं थोडंसं 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे भाजून घ्यायचं। त्याच कढईत बेसन पीठ बाजूला काढून घेतलेलं आहे, त्याच कढईत मी 1 ते 2 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे। जे आपण रवा घेतलेला होता अर्धी वाटी, ते पण चांगलं खरपूस भाजून घेऊया कमी आचेवर। पण चांगलं कलर चेंज होस तर भाजून घेतलेला आहे। त्यात 1 ते 2 चमचा वेलची पूड टाकून घेतलेली आहे। नंतर आपण त्यात जायफळ किसून टाकून घेऊया, जायफळनी चांगली टेस्ट येते लाडूला। लाडू खूप छान झाले होते, टाळूला अजिबात चिपकलेले नव्हते, त्यामुळं तुमच्याबरोबर मी हा व्हिडिओ शेअर करत आहे। तुम्हाला केव्हाही वाटलं तरी तुम्ही असे लाडू बनवू शकता। जायफळ टाकून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। बेसनला आपण आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, नंतर साखर पिठी टाकायची। बेसन पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यात साखर टाकून घेत आहे। सुरुवातीला थोडंसं साखर टाकते आणि मिक्स करून घेते, नंतर आलेलं ते पण टाकून घेणार आहे। हे मिश्रण आता थोडंसं सुक्क वाटत असेल
नंतर त्याचं साखरेचं पाणी सुटते, थोडंसं ओलसर होते. तूप टाकायची काही गरज नाही. जेवढं आपण माप घेतलं होतं ना तुपाचं, साखर, बेसन पीठ, ते सगळं परफेक्ट माप आहे. आता आपण चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया अशा प्रकारे हाताने. आपलं मिश्रण सुकं वाटत होतं. आता एकदम मस्त लाडू जसं वळतात ना त्याचप्रमाणे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण लाडू वळून घेऊया. तुम्हाला जसे पाहिजे लहान मोठे त्यानुसार तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. त्यात थोडेसे बदाम आणि काजूचे कापून घेतलेले आहे. थोडेसे जाडसर, ते पण त्याच्यावर लावून घ्यायचं, खूप छान दिसतात. मी अशाच प्रकारे सगळे लाडू तयार करून घेते. बघा किती छान आपले लाडू तयार झालेले आहे. एकसारखे कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टीला पण खूप छान झाले होते. टाळूला अजिबात चिपकले नव्हते. एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. एकदम नरम असे मऊ सूत आपले लाडू तयार झालेले आहे. पद्धतीने तुम्ही बेसन लाडू नक्की बनवून बघा, खूप छान होतात. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ टाकील तेव्हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.